लोकांचा चांगला पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीला आहे। मी तुम्हाला विनंती करतो की आपले तिन्ही उमेदवार मोठ्या मताच्या फरकाने निवडून देण्याचं काम आपण सर्वांनी करावं। चंदूदादा आपल्यातले गट पद विसरून, कारण भाजप शिवाय आपल्याला कुठलाही विकासाचा पर्याय नाही। टेंबूच्या पाण्यासाठी जे गेल्या अनेक वर्षांपासून हिप्परकर सरांच्या नेतृत्वात तुम्ही प्रयत्न करत होता, मागच्या 15 दिवसापूर्वी त्याचा आम्ही आढावा घेतलाय। पुढच्या काही महिन्यामध्ये वाळेखिंडी, बेवणूर, नवाळवाडी आणि बाकीच्या सगळ्या गावांना टेंबूचं पाणी देण्याची व्यवस्था माननीय देवाभाऊ आणि चंद्रकांत नानांच्या नेतृत्वात आम्ही करतोय। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन आल्या नाहीत असं वाटतंय, त्यांच्यासाठी पुढच्या 8 दिवसात आम्ही बैठक पण लावतोय। सगळ्या अधिकाऱ्यांना व्हिजिटला घेऊन येतोय। शेतकऱ्यांचं सगळं म्हणणं ऐकून त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे ते आम्ही ऐकून घेऊन तशा पद्धतीची रचना आम्ही या सर्व पाईपलाईन मध्ये करतोय। कुंभारी गटामध्ये 3 देवस्थान मोठी आहेत आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये। कुंभारीचं सिद्धनाथाचं मंदिर, कोसारीचं दुर्गा मातेचं मंदिर आणि बेवणूरचं मसोबाचं मंदिर। आणि जी मागणी आपण सरकारकडे केली की जतला देवभूमी म्हणून घोषित करावं। दादा, जत तालुक्यामध्ये 36 अशी मंदिर आहेत जिथं लाखो लोक येतात। महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि गोवा राज्यातून असं भारतामध्ये कुठला तालुका नसेल की एका तालुक्यामध्ये इतकी मंदिर आहेत। आणि त्यातली 3 मंदिर आपल्या शेगाव जिल्हा परिषद गटातली आहेत। तीर्थक्षेत्र ब मध्ये आम्ही त्यांचा समावेश करून प्रत्येक मंदिराला 5-5 कोटी रुपये सरकारकडून देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे। विकास करायला भाजप तयार आहे, मग काँग्रेस बरोबर जाण्याची आवश्यकता नाही। जी कोणी लोक तिकडे फिरतायत त्यांनाही माझी नम्रतेची विनंती आहे, तालुका आता पूर्णपणे बदलतोय। सरकार सक्षमपणे आपल्या तालुक्याच्या पाठीमागे आहे। चंद्रकांत दादा पालकमंत्री म्हणून खंबीरपणे तालुक्याला साथ देत आहेत। गावगाड्यातले रस्ते असतील, शाळा असतील, अंगणवाडीच्या खोल्या असतील किंवा दवाखाने असतील, ग्रामीण रस्ते असतील, मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा नियोजन मधून निधी हा माननीय दादांनी दिलाय। तर तुम्हाला विनंती आहे की आमचे तिन्ही उमेदवार, डॉक्टर खिलारी तर एकदम निष्कलंक माणूस आहे, चारित्र्य संपन्न माणूस आहे, त्याचा खूप चांगला संपर्क या भागामध्ये आहे। ते डॉक्टरकी करत करत शेती व्यवसायामध्ये सुद्धा ते चांगल्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करतायत। सचिन बोराडे इथं ग्रामपंचायत मध्ये चांगलं काम करतायत। आता त्यांना पंचायत समितीला भाजपने उमेदवारी दिली आहे। नाता पाटलांचं काम पलीकडच्या गणामध्ये खूप चांगलं आहे। त्यांच्या सौभाग्यवती अगोदरही पंचायत समितीला सदस्य होत्या, आता पुन्हा त्यांना संधी दिलेली आहे। तर या तिन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्या। दादांना माझी एवढीच विनंती आहे की जतकडे तुमचं लक्ष आहेच, पण आणखी जास्तीचं लक्ष तुम्ही आमच्या जतकडे द्यावं आणि जत मध्ये संपूर्ण कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा आशीर्वाद, तुमचं पाठबळ आम्हाला राहू द्या। या गटातली लोक नक्की आपले तिन्ही उमेदवार निवडून देतील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो।